हॅलो एव्हरीवन, मी कृष्णा वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चर हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण डिझाइन ऑफ कम्प्रेशन मेंबर स्टार्ट केलंय मागच्या लेक्चर पासून. ठीक आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, इफेक्टिव्ह लेंथ असणार आहे. आणि आजचं जे लेक्चर असणार आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि याच्यामध्ये जे दोन टेबल आपण बघणार आहोत ना, ते खूप जास्त महत्त्वाचे तुमच्यासाठी असणार आहे, कारण की याच्यावरती मॅक्झिमम टाइम त्या ठिकाणी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. ऑलमोस्ट ऑल एक्झाममध्ये त्या ठिकाणी प्रत्येक एक्झाममध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस क्वेश्चन आलेले आहे. ओके, होऊ शकतं एखाद्या शिफ्टला नसल, पण कुठल्या शिफ्टमध्ये याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये बघायला मिळणार झाले. म्हणून एवढे महत्त्वाचे हे टॉपिक असणार आहे. याचं कारण पण असं आहे बघा या ठिकाणी, की इथं थोडं मुलांना कन्फ्युजन होतं. ओके, हे जे तुम्ही टेबल बघताय, पाठीमागचा आपण एक टेन्शन मेंबरने टेबल बघितला होता, तर या ठिकाणी थोडं कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे तिथंच क्वेश्चन म्हणजे बघा तुम्ही हे सगळं माहिती आहे आपल्याला, की इथं क्वेश्चन येतात, मुलं इथंच चुकतात त्या ठिकाणी. ओके, तिथं चुका होतातच. म्हणून त्या ठिकाणी त्यांनाही माहिती आहे, की चुका होतात. म्हणून त्या ठिकाणी हे मॅक्झिमम टाईम त्या ठिकाणी त्याच्यावरती क्वेश्चन विचारत असतात. म्हणून आजचा टॉपिक किंवा आजच्या लेक्चरला स्टार मानून ठेवा या ठिकाणी, कारण की याच्यावरती नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहे आणि विचारू शकतात. ठीक आहे. म्हणून टायटल टाका या ठिकाणी इफेक्टिव्ह लेंथ. ओके, टायटल टाका इफेक्टिव्ह लेंथ. बघा, इफेक्टिव्ह लेंथ स्टार्ट करण्या अगोदर आपण पाठीमागचं जे लेक्चर आहे ते शॉर्टमध्ये रिवाइज करूया. बघा, आपण या ठिकाणी कंप्रेशन मेंबरला स्टार्ट केलं होतं. आणि कंप्रेशन मेंबर म्हणजे काय, की असा मेंबर ज्याच्यावरती कंप्रेशन लागतं, असा मेंबर ज्याच्यावरती कंप्रेसिव्ह फोर्स लागतो किंवा पुशिंग फोर्स लागतो, त्याला मी म्हणतो कंप्रेशन मेंबर. ज्याचं की एक्झाम्पल बघितलं, कॉलम आहे तुमचा, स्ट्रट आहे, प्रिन्सिपल ड्राफ्टर आहे, याचे एक्झाम्पल झाले. ठीक आहे. मग या ठिकाणी हा झाला तुमचा कंप्रेशन मेंबर, टोपलं चपवणारा फोर्स तुमचा म्हणजे कंप्रेशन मेंबर. मग या ठिकाणी याला डिफरंट टर्म्सना या ठिकाणी आपण डेझिग्नेट करत असतो कंप्रेशन मेंबरला. मग ती जसं की कॉलम असेल तुमचं किंवा त्या ठिकाणी स्ट्रट असेल, त्या ठिकाणी प्रिन्सिपल ड्राफ्टर असेल तुमचा किंवा मग बूम बूम शाकालाका असेल. ठीक आहे, म्हणजे बूम. तर मग बूम पण त्या ठिकाणी एक तुमचा कंप्रेशन मेंबर झाला. तर वेगवेगळ्या टर्म्स त्या ठिकाणी आपण यूज करतो याला डिझिग्नेट करण्यासाठी. मग त्यातली पहिली टर्म्स म्हणजे तुमचं काय रे, स्टँच्युअन. त्यालाच मी म्हणतो कॉलम, त्यालाच मी म्हणतो पिलर, त्यालाच मी म्हणतो पोस्ट. होय, स्टँच्युअन, कॉलम, पिलर, पोस्ट, पिल्लू. ओके, जानू पिल्लू. हे या ठिकाणी एक टर्म झाली. स्टँच्युअर म्हणजे स्टील पासून बनतो, तुमचा पिलर हा कॉन्क्रीट पासून बनतो आणि पोस्ट हा तुमचा वूड पासून बनतो, हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी सेकंड, या ठिकाणी स्टड हा तुमचा काय आहे रे, एक कंप्रेशन मेंबर आहे. तर स्टड हा तुमचा रूफ ट्रस मधला मेंबर जो की कंप्रेशन मध्ये असतो. मेन स्टड किंवा प्रिन्सिपल ड्राफ्टर हाही तुमचा कंप्रेशन मेंबर आहे. तर आपल्याला माहिती आहे बेटा, प्रिन्सिपल ड्राफ्टर टॉप कॉर्ड जे असते त्या टॉप कॉर्डला इन केस ऑफ रूफ ट्रस आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ड्राफ्टर म्हणतो. त्यालाच मी काय म्हणतो रे, मेन स्टड म्हणतो, जे की ऑलवेज इन कंप्रेशन असतं. हाही क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळू शकतो. नंतर या ठिकाणी एक आहे बूम बूम शकालाका. तर बूम या ठिकाणी प्रिन्सिपल कंप्रेशन मेंबर आहे. कुठं, इन केस ऑफ अ क्रेन. ओके, कुठं, क्रेन मध्ये या ठिकाणी हा तुमचा काय असतो, कंप्रेशन मेंबर असतो बूम. ओके, या ठिकाणी बघा तुम्ही प्रिन्सिपल ड्राफ्टर किंवा स्ट्रट, मेन्शन, टेन्शन टाय, बॉटम कॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. नंतर आपण बघितलं बेटा या ठिकाणी हा तुमचा स्टीलचा कॉलम आहे, ज्याला की मी स्टँच्युअन म्हणतो. मोड ऑफ फेल्युअर आपण या ठिकाणी बघितले कंप्रेशन मेंबरचे. कंप्रेशन मेंबरचे जे काही फेल्युअरचे मोड आहे ते आपण या ठिकाणी बघितले. तुमचा कॉलम हा मोस्टली बकलिंगमध्ये फेल होतो जर कधी त्याची लेंथ जास्त असेल त्या केसमध्ये. तर लोकल बकलिंग त्या ठिकाणी असते, फ्लेक्झरल बकलिंग असते, टॉर्शनल बकलिंग असते किंवा त्यांचं कॉम्बिनेशन सुद्धा असतं. लोकल बकलिंग या ठिकाणी आपण कधी म्हणणार, ज्यावेळेस तुमचा कॉलम बकल होणार नाहीये, पण कॉलम समजा फॉर एक्झाम्पल आपण आय सेक्शन घेतला तर आय सेक्शन जर कॉलम म्हणून मी यूज करतोय, तर आय सेक्शन हा बनतो दोन फ्लेंज प्लेट पासून आणि एक वेब प्लेट पासून. दोन फ्लेंज प्लेट एकत्र आणतो आपण आणि वेब प्लेट एकत्र आणतो, यांच्यापासून तुमचा हा आय सेक्शन बनत असतो. मग आय सेक्शनच्या केसमध्ये जर मी त्याला कॉलम म्हणून यूज केलं, जर तुमची कुठली तरी एक प्लेट काय होते रे, बेंड होते किंवा बकल होते, जसे की फ्लेंज बकल होतीये, किंवा मग वेब बकल होतोय, पण कॉलम बकल नाही झाला, मग अशा केसमध्ये याला आपण म्हणतो लोकल बकलिंग. काय म्हणतो, लोकल बकलिंग. जसं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसतंय लोकल बकलिंगचं पहिलं वालं, की जिथं फक्त फ्लेंज किंवा वेब पण कॉलम बकल नाही झाला, त्याला म्हणतात बेटा लोकल बकलिंग. पण ही बघा तुमची लोकल बकलिंग आहे. या ठिकाणी बघा ही फ्लेंज बकल झाली आहे, पण कॉलम या प्रकारे बकल नाही झाला, तर या ठिकाणी याला आपण म्हणणार लोकल बकलिंग. जर कॉलम पूर्णच्या पूर्ण बकल झाला, याला म्हणतात बेटा, हे कशामुळे होतं, ज्यावेळेस एक्सेसिव्ह डिप्लेक्शन येतं. काय येतं, एक्सेसिव्ह डिप्लेक्शन येतं. या ठिकाणी बघा आपण डेफिनेशन पण बघितली होती. कुठं आहे तुमची डेफिनेशन, हा, फ्लेक्झरल बकलिंग. फ्लेक्झरल बकलिंग म्हणजे या ठिकाणी काय, एक्सेसिव्ह डिफॉर्मेशन म्हणा किंवा मग या ठिकाणी डिप्लेक्शन म्हणा. डिफ्लेक्शन. तर एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन ऑफ अ कॉलम बाय बेंडिंग किंवा फ्लेक्झर. बेंडिंग किंवा तुमचा कॉलम जर बेंड होतोय, जर तुमचा कॉलम काय होतं रे, बेंड होतोय, या प्रकारे जर बेंड होतोय, दुसरी जी डायग्राम तुम्हाला दिसते या प्रकारे बेंड होतो, किंवा आपण याला काय म्हणूया, एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन म्हणूया. या ठिकाणी काय येतं रे, हे एक्सेसिव्ह डिफ्लेक्शन येतं. मग या टाईपचं जे बकलिंग असतं त्याला म्हणतात फ्लेक्झरल बकलिंग किंवा बिकॉज ऑफ बेंडिंग. तर बकलिंग बिकॉज ऑफ बेंडिंग कॉल्ड एज फ्लेक्झरल बकलिंग. आणि बेंडिंगला दुसरा वर्ड आहे फ्लेक्झर. ठीक आहे, मग या ठिकाणी ही झाली तुमची फ्लेक्झरल बकलिंग. फ्लेक्झरल बकलिंग. या ठिकाणी बघा, जर कधी त्या ठिकाणी तुमचा कॉलम जो फेल होतोय, कशामुळे होतोय, ट्विस्टिंगमुळे होतोय. जर ट्विस्टिंग फोर्स होतोय आणि जर तुमचा कॉलम ट्विस्ट होतोय, मग ही जी बकलिंग असणार तुमची, याला म्हणतात टॉर्शनल बकलिंग. काय म्हणतात,
टॉर्शनल बकलिंग. आणि टॉर्शनल बकलिंग कशामुळे येतं? टॉर्शनमुळे येत असते किंवा ट्विस्टिंगमुळे येत असते. ओके. आणि या दोघांना जर मी कंबाईन केलं, म्हणजे जर कधी एखाद्या कॉलममध्ये बेंडिंग पण होतीये आणि या ठिकाणी ट्विस्टिंग पण होतीये आणि याच्यामुळे जर कॉलम तुमचा फेल होतोय, तर त्याला म्हणतात बेटा फ्लेक्झरल टॉर्शनल बकलिंग. आपण हे फोर्थ टाईप बघितला होता, फ्लेक्झरल टॉर्शनल बकलिंग. आणि एक शेवटचा बघितला होता आपण बेटा या ठिकाणी. काय बघितलं तरी आपण या ठिकाणी कोंबड्याचे शिंग बघितले होते. काय? कोंबड्याचे शिंग. आणि कोंबड्याच्या डोक्यावरती शिंग ठेवली होती आपण आणि 2 शिंग असल्यामुळे स्क्वेअर केला होता. ठीक आहे. आपल्याला माहिती शिंग किती असतात. या ठिकाणी गाई बैल जर बघितले 2 शिंग तर स्क्वेअर, तर स्क्वॅशिंग. या ठिकाणी एक स्क्वॅशिंग फेल्युअर होतं. आणि हे स्क्वॅशिंग फेल्युअर कधी होतं? ज्यावेळेस तुमची या ठिकाणी लेंथ खूप छोटी असते आणि लोड खूप जास्त येऊन जातो, त्याच्या ताकदीपेक्षा लोड जास्त येतो, तर त्या टायमामध्ये या प्रकारचं फेल्युअर येतं. मग या ठिकाणी या फेल्युअरला म्हटलं जातं स्क्वॅशिंग, डॅशिंग, स्क्वॅशिंग, डॅशिंग, स्क्वॅशिंग. बघा स्क्वॅशिंग म्हणजे स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअरवरून स्क्वेअर लक्षात ठेवलं आपण. आणि या ठिकाणी शिंग होते हे बैलाचे किंवा गाईचे, मग त्याला म्हणतात स्क्वॅशिंग. हे फेल्युअर आपण बघितले होते. आता चला आपल्या इम्पॉर्टंट टॉपिकला या ठिकाणी आपण वळूया. तो म्हणजे काय रे? इफेक्टिव्ह लेंथ. आणि सांगा मला या ठिकाणी इफेक्टिव्ह लेंथ काय असतं? येस बेटा, इफेक्टिव्ह लेंथ नेमकं काय असतं? इफेक्टिव्ह लेंथ सांगा रे. आणि होय ऑलरेडी झालेलं आहे हे तुमचं. मी तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये शिकवलं. हे मी तुम्हाला कुठं शिकवलं रे? RCC मध्ये शिकवलं. आणि या ठिकाणी आता आपण परत तिसऱ्यांदा इफेक्टिव्ह लेंथ बघतोय कुठं? कॉलम आपल्या स्टीलमध्ये. आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती मी म्हटलं ना तुम्हाला की नंबर ऑफ टाइम तुम्हाला क्वेश्चन बघा, एकदा कुठलेही बुक उघडून बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कुठलेही घेऊन बघा, तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथवरती क्वेश्चन बघायला मिळणार. हां, हालाकी एखाद्या शिफ्टवरती नसेल, पण एखाद्या जर शिफ्टमध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथवरती क्वेश्चन बघायला मिळणार. इम्पॉर्टंट आहे. आणि चुकून उकून जर एखाद्या एक्झाममध्ये आलेच नाही बेटा, तर मग सर तुम्ही तर म्हटले होते, मे बी हे येऊ शकतं, त्यात काही डाऊट नाही आहे. ओके. कारण की आपण 100% शुअरिटी कशाची देऊ शकत नाही आहे. पण आतापर्यंतचं अनालिसिस जर बघितलं आपण, तर इफेक्टिव्ह लेंथ झालं तुमचा आणि पुढचा जो स्लेंडरनेस रेशोचा जो टेबल आहे त्याच्यावरती नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेले आहे. आणि म्हणून महत्त्वाचं आहे स्टार मारून ठेवायला, 100 स्टार मारून ठेवायला. आणि सांगा इफेक्टिव्ह लेंथ. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर. ओके. हां, गुड बेटा. काय रे? डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर, याला आपण काय म्हणतो? इफेक्टिव्ह लेंथ म्हणतो. काय रे डेफिनेशन या ठिकाणी? आणि हे सगळं झालेलं आहे बेटा. डिस्टन्स बिटवीन डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर, कॉन्ट्राफ्लेक्झर और काय म्हणतो आपण याला? झिरो बेंडिंग मोमेंट, और पॉइंट ऑफ झिरो बेंडिंग मोमेंट. तर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर और झिरो बेंडिंग मोमेंट, याला आपण काय म्हणतो रे? याला आपण म्हणतो बेटा या ठिकाणी, याला म्हणतो आपण बेटा इफेक्टिव्ह लेंथ. काय म्हणतो? इफेक्टिव्ह लेंथ. डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर और झिरो बेंडिंग मोमेंट. या ठिकाणी बेटा आता कॉन्ट्राफ्लेक्झर सगळ्यांना माहिती आहे. मी आता जास्त डिटेलमध्ये कॉन्ट्राफ्लेक्झरला किंवा झिरो बेंडिंग मोमेंटला जाणार नाहीये, कारण की हे ऑलरेडी आपण 2 ठिकाणी मी कव्हर केलंय. ठीक आहे. त्याच्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाहीये. पण पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर काय असतं या ठिकाणी? तर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर ते असतं की ज्या ठिकाणी तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे. असा पॉइंट असतो की ज्या ठिकाणी तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम जी आहे ती साईन चेंज करते. म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह या ठिकाणी होत असते. त्याला आपण काय म्हणतो रे? पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणतो. बघा एक मिनिट थांबा. जर माझ्याकडे डायग्राम असेल ना तर मी डायग्राम दाखवतो तुम्हाला. ओके, असं तर ओके. घ्या. बघा या ठिकाणी ही डायग्राम ऑलरेडी ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण डायग्राम बघितली होती बेटा. मी जिथूनच कॉपी पेस्ट केले. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा हा काय तुमचा बीम आहे. फॉर एक्झाम्पल हा काय तुमचा बीम आहे. ओके, हा बीम आहे. आणि या ठिकाणी बघा याच्यावरती लोड आलाय या प्रकारे यूडीएल. हा यूडीएल लोड आलाय. या ठिकाणी या बीमची लेंथ ऑफ बीम आहे या ठिकाणी. ओके, हा स्पॅन झाला. आता लेंथ ऑफ बीम आणि स्पॅनमध्ये फरक पण सांगितला मी तुम्हाला. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा सपोर्ट आहे या ठिकाणी कॉलम म्हणजे तुमचे सपोर्ट झाले. आणि या ठिकाणी याची जी बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे ना ती आपण या प्रकारे ड्रॉ करतो. बघा या प्रकारे मी बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतो. ओके, या प्रकारे याची बेंडिंग मोमेंट डायग्राम येते. आता कशी येते, काय येते, हे कर्वेचर वगैरे बघा. या ठिकाणी हे कर्वेचर असंच काय द्यायचं. ओके, त्यानंतर बेटा हे कसं बेंड होतं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. ओके, मे बी या ठिकाणी या प्रकारची बेंडिंग येऊ शकत होते. ओके, मग आपण अशीच बेंडिंग का घेतली, तर सगळे पॉईंट डिटेल मी त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये सांगितले. आता हे एक्सप्लेन करायला आपल्याकडे या ठिकाणी टाइम नाही आहे आणि गरज पण नाही. आपल्याला काय बघायचं रे? पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणजे काय. बघा या ठिकाणी ही डायग्राम अशी आली. नंतर बघा या ठिकाणी वरती गेली आणि या प्रकारे ही डायग्राम बनली. आता या ठिकाणी जी बॉटम आहे खाली आहे तिला आपण निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणतो. आणि या ठिकाणी वरती आहे त्याला पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणतो. ही झाली तुमची पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट डायग्राम. बघा या ठिकाणी हा जो पॉईंट आहे ना, कोणता वाला? बघा बघा या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तुमचा रे,
कोणता हा पॉईंट, याला म्हणतात बेटा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर. बघा हा जो पॉईंट आहे या ठिकाणी काय झालं, बेंडिंग मोमेंट डायग्रामची साईन चेंज झालं. साईन चेंज झालं म्हणजे काय, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह म्हणजे साईन चेंज होणं. बघा इथं हा पण एक आहे या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर. वरती ज्यावेळेस ती डायग्राम अशी ड्रॉ करत होतो पॉझिटिव्ह होती आणि या पॉईंटला काय झालं या ठिकाणी आता खाली निगेटिव्ह झाली. ही तुमची निगेटिव्ह डायग्राम म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होतं या ठिकाणी कन्व्हर्जन. म्हणजे जर असा पॉईंट या ठिकाणी तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम म्हणा किंवा बेंडिंग मोमेंट जे आहे त्या ठिकाणी काय करते, साईन चेंज करते, त्याला म्हणतात बेटा या ठिकाणी काय रे, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणतात. ठीक आहे, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणतात. किंवा मग कर्वेचर रिव्हर्स होतं तुमचं. कर्वेचर जर रिव्हर्स होतं, ज्या पॉईंटला कर्वेचर रिव्हर्स होतं बीमचं, तर त्या केसमध्ये त्याला आपण काय म्हणतो रे, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणतो. तर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर कळालं असणार, हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणजे काय क्वेश्चन विचारतात. तर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणजे काय, की त्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट साईन चेंज करते, याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणजे काय, की ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट काय करते, साईन चेंज करते. साईन चेंज करते म्हणजे काय करते रे, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह बनते आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह बनते, त्याला म्हणतात साईन चेंज करणं. ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी ज्यावेळेस साईन चेंज होतं ना, तर इथं बेंडिंग मोमेंट जी आहे ना ती होते झिरो. बेंडिंग मोमेंट काय असते, झिरो असते. म्हणजे तुम्हाला हा एक ऑब्जेक्टिव्ह म्हणू शकतो की पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर वरती बेंडिंग मोमेंट ऑलवेज झिरो असते. ओके, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर वरती बेंडिंग मोमेंट त्या ठिकाणी झिरो असते. पण याचा अर्थ असा नाहीये, याचा अर्थ असा नाही की जिथं बेंडिंग मोमेंट झिरो असते त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणणार, असं नाही बेटा. का, कारण की जर मी मला सिम्पली सपोर्टेड घेतलं, सिम्पली सपोर्टची जर केस घेतली, तर सिम्पली सपोर्टच्या केसमध्ये बघा या ठिकाणी काय असतं, बेंडिंग मोमेंट किती असते सपोर्टला, बेंडिंग मोमेंट झिरो असते. इथं पण बेंडिंग मोमेंट काय असते, झिरो असते. मग हा तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर झाला का, नाही. इथं साईन चेंज होणार नाहीये. समजा या ठिकाणी मी यूडीएल घेतला, तर यूडीएलच्या केसमध्ये तुम्हाला बेंडिंग मोमेंट डायग्राम अशी येणार. म्हणजे बघा इथं झिरो आहे बेंडिंग मोमेंट, इथं झिरो आहे, म्हणजे हा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर आहे असं नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, हा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झरला बेंडिंग मोमेंट ऑलवेज झिरो. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झरला बेंडिंग मोमेंट झिरो असते, पण जिथं जिथं बेंडिंग मोमेंट झिरो असते तो प्रत्येक पॉईंट कॉन्ट्राफ्लेक्झर असतो असं नाहीये. आणि हे जर तुम्हाला डिटेलमध्ये समजायचं असेल तर जा सेंटर ऑफ मटेरियल करा. ज्यांनी केला नाही त्यांनी, आणि ज्यांनी केलाय त्यांना लक्षात येत असेल. ओके, म्हणून हा तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर नसणार आहे. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झरची डेफिनेशन प्रॉपर समजून घ्या. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणजे काय असतं, की असा पॉईंट ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट डायग्राम त्याची साईन चेंज करते, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह बनते. ओके, आणि ज्यावेळेस ते निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह बनते, बघा मला सांगा रे, समजा -2 आहे, -1 आहे, नंतर या ठिकाणी मला जर कधी समजा 1-2 म्हणजे मला पॉझिटिव्ह जायचं, तर मला झिरोला क्रॉस करूनच जावं लागेल ना. -2 वरून जर मला 1 बनायचं ना, मग -1 मग 0 आणि मग 1 बनणार. म्हणजे मला झिरोला क्रॉस करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस पॉईंट येतो तुमचा कॉन्ट्राफ्लेक्झर, त्या केसमध्ये काय असतं, तुमची बेंडिंग मोमेंट झिरो असते बेटा. हा सॉमचा पार्ट आहे, सोडून द्या. तर या दोघांमधलं पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर मधली जी लेंथ असते तिला म्हणतात बेटा इफेक्टिव्ह लेंथ. काय म्हणतात, इफेक्टिव्ह लेंथ म्हणतात, त्याला म्हणतात बेटा इफेक्टिव्ह लेंथ. ही झाली बेटा तुमची इफेक्टिव्ह लेंथ. द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर ऑर झिरो बेंडिंग मोमेंट. कारण की पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर वरती काय असतं, झिरो बेंडिंग मोमेंट असते. म्हणून मी म्हणू शकतो दोन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर मधला डिस्टन्स किंवा दोन झिरो बेंडिंग मोमेंट पॉईंट ऑफ मधलं डिस्टन्स म्हणजे तुमचं काय असतं, इफेक्टिव्ह लेंथ असते. याला जर थोडं प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितलं किंवा थिओरिटिकली बघितलं या ठिकाणी, की नेमकं डेफिनेशन काय इंडिकेट करते ही इफेक्टिव्ह लेंथची, तर इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, की कॉलम किंवा बीमची अशी लेंथ जी इफेक्टिव्हली बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट होते. बघा काय म्हणतो या ठिकाणी मी, इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, की बीम किंवा कॉलमची अशी लेंथ जी इफेक्टिव्हली पार्टिसिपेट होते, म्हणजे इफेक्टिव्हली त्या ठिकाणी बेंड होते. कुठं, कधी, त्या ठिकाणी ज्यावेळेस समजा तुमचा बीम असेल किंवा कॉलम असेल बेंड होते, तर जेवढी लेंथ इफेक्टिव्हली बेंड होते ना, पार्टिसिपेट करते बेंडिंग मध्ये, तिला म्हणतात बेटा इफेक्टिव्ह लेंथ. आता या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, तर ही जी लेंथ आहे ना समजा बीमची, बघा इथून जर मी कन्सिडर केलं तर ही इफेक्टिव्हली फॉर एक्झाम्पल काय होते, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट जी आहे ती या ठिकाणी पार्टिसिपेट होते. फॉर एक्झाम्पल याला जर तुम्हाला आणखी समजून घ्यायचं, तर या ठिकाणी बघा, जर समजा तुमचा हा काय असेल, सिंपल सपोर्ट असेल. आता कॉलम आणि बीमचं जवळपास सेम असणार आहे. या ठिकाणी हा तुमचा काय, सिंपल सपोर्ट दिसतोय बघू दे मला, नाही दिसत ना, इकडे या. बघा समजा फॉर एक्झाम्पल हा तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि या ठिकाणी समजा यूडीएल आहे, याच्यावरती यूडीएल आहे. तर या केसमध्ये बघा याची जी बेंडिंग होते ना, तर या प्रकारे होते. याची जी बेंडिंग होते ना, तर या प्रकारे याची बेंडिंग होते. ओके, किंवा इथं जर मी दाखवलं तर या प्रकारे याची बेंडिंग होणार. ओके, या प्रकारे ही बेंडिंग होणार. म्हणजे याच्यामध्ये बघा समजा हा तुमचा एल असेल ना, सिम्पली सपोर्टच्या केसमध्ये तुमचा जो एल असेल ना, तोच तुमचा काय बनणार, एल बनणार. कारण की जेवढी लेंथ आहे ना तेवढीच्या तेवढी बेंडिंग मध्ये पार्टिसिपेट करते. ठीक आहे. जर या ठिकाणी मी फिक्स सपोर्ट घेतला, काय घेतला रे, फिक्स सपोर्ट घेतला. ओके, आणि इथं जर मी समजा यूडीएल या ठिकाणी कन्सिडर केला, मग अशा केसमध्ये जी बेंडिंग होते ना, बघा, तर या केसमध्ये बेंडिंग जी आहे ना, फिक्स सपोर्ट असल्यामुळे, फिक्सिटी असल्यामुळे या ठिकाणी ही जी बेंडिंग आहे तर इथून स्टार्ट होते. तर या प्रकारे.
ओके, म्हणजे हा झाला बेटा तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, हा झाला बेटा तुमचा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर, हे पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आणि याच्यामधली जी लेंथ असणार ती असणार तुमची इफेक्टिव्ह लेंथ आणि जी टोटल लेंथ असणार तुमची ती इथून इथपर्यंत असणार ती असणार एल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की फिक्स सपोर्टच्या केसमध्ये तुमची जी इफेक्टिव्ह लेंथ आहे ती तुमच्या लेंथपेक्षा कॉलमची जी ऍक्च्युअल लेंथ आहे त्याच्यापेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे. मग नेमकं ही कमी किती असणार आहे, मग ही असू शकते 0.5 एल, ही असू शकते 0.6 एल. तर हे जे प्रोव्हिजन आहे ना हे हायस्कूलमध्ये तुम्हाला मिळून जातं की जर समजा सिम्पली सपोर्टेड तुमचा बीम असेल किंवा कॉलम असेल किंवा सिम्पली सपोर्टेड तुमचा फिक्स कॉलम असेल तुमचा, तर या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ किती घ्यायची, हो या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ किती घ्यायची, तर हे तुम्हाला कुठं मिळतं, आय एस कोडमध्ये मिळून जातं. हे लक्षात असू द्या. म्हणून बघा या ठिकाणी फक्त लक्षात काय घ्यायचंय, सिंपल सपोर्टच्या केसमध्ये पूर्णच्या पूर्ण लेंथ पार्टिसिपेट होते म्हणून इथं इफेक्टिव्ह लेंथ ही एलच्या बरोबर असणार. कळतंय ना. आणि जर समजा काय होतं रे, फिक्स सपोर्ट असेल तर फिक्स सपोर्ट दोन्हीकडे फिक्स सपोर्ट आहे, मग अशा केसमध्ये बेंडिंग मध्ये पार्ट हा खूप कमी येतोय, म्हणजे एवढीच लेंथ बेंड होती, एवढीच लेंथ बेंड होते, मग एवढी लेंथ ही कशी आहे, त्या ऍक्च्युअल लेंथपेक्षा कमी आहे. म्हणून या ठिकाणी जी इफेक्टिव्ह लेंथ येणार आहे ना ती ऍक्च्युअल लेंथपेक्षा कशी येणार आहे, कमी येणार आहे. मग ही नेमकं किती असते हे आपल्याला आयस कोडमध्ये मिळून जातं. ठीक आहे, आता मला असं वाटतं की इफेक्टिव्ह लेंथचा जो क्रायटेरिया आहे किंवा इफेक्टिव्ह लेंथची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला आता व्यवस्थित झाली असणार. डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. आता ऍक्च्युली बघा या ठिकाणी ऍक्च्युली आलं की मला ते आठवतं पिंगळे आपला. तर या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशनच महत्त्वाची आहे, तीच एक्झाममध्ये विचारलं जाणार, पण या प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू नेमकं काय आहे थोडं सांगणं गरजेचं होतं म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता जाऊया आपण आपल्या डेफिनेशनकडे. तर इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, मग डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर ऑर अ झिरो बेंडिंग मोमेंट. हिला आपण कसं लिहू शकतो बघा, याला आपण इंडिकेट करतो एलई ना, एलई. इफेक्टिव्ह लेंथला आपण एलई ने इंडिकेट करतो. तर इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू काय असणार, मग के इंटू एल असतं. काय असतं, के इंटू एल असतं. हे झालं तुमची इफेक्टिव्ह लेंथ. याच्यामध्ये जो एल असतो तुमचा ती असतं ऍक्च्युअल लेंथ. आपण ऍक्च्युअल लेंथ बघितली आता. ओके, ऍक्च्युअल लेंथ. आणि या ठिकाणी हा जो के असतो ना, या ठिकाणी हा जो के असतो ना, हा असतो इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर. काय असतो, इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर. इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर. आणि हा डिपेंड ऑन सपोर्ट कंडिशन. आता आपण बघितलं पाठीमागं बघा, समजा मी या ठिकाणी सिम्पली सपोर्टेड केस घेतली होती. सिम्पली सपोर्टच्या केसमध्ये एल इज इक्वल टू एल होता. याला जर मी 1 न मल्टिप्लाय केलं काही फरक पडला का, काहीच फरक पडत नाही. 1 न मल्टिप्लाय करू शकतो. मग हा जो 1 आहे ना हा तुमचा के आहे असं समजा, इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर. समजा या ठिकाणी मी काय घेतलं रे, फिक्स सपोर्टची केस घेतली. या ठिकाणी मी फिक्स सपोर्टची केस घेतली. फिक्स सपोर्टच्या केसमध्ये एल इज इक्वल टू काय असतो, एल पेक्षा कमी. आणि समजा फॉर एक्झाम्पल मी 0.5 एल घेतला, तर या केसमध्ये मला सांगा हा 0.5 काय झाला, तुमचा के झाला. तर हा काय आहे, इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर झाला. या फॅक्टरनं आपल्याला लेंथला मल्टिप्लाय करावं लागतं. हा फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं की लेंथला, तर तुमची इफेक्टिव्ह लेंथ बनते. तर याला म्हणतात इफेक्टिव्ह लेंथ फॅक्टर. आणि हे कशाचे डिपेंड झालं बेटा, हे डिपेंड झालं सपोर्ट कंडिशन. सपोर्ट कंडिशन तुमचा फिक्स आहे, पिन आहे, हिंज आहे किंवा मग या ठिकाणी रोलर आहे, तर या केसवरती ते डिपेंड करतं के तुमचा. तर एल इज इक्वल टू काय, मग के इंटू एल. तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो की इफेक्टिव्ह लेंथ डिपेंड ऑन सांगा रे, मग कशावरती डिपेंड करते, या फॉर्म्युल्यावरून सांगा मला. इफेक्टिव्ह लेंथ डिपेंड ऑन नंबर एक काय रे, ऍक्च्युअल लेंथ वरती डिपेंड करते. नंबर 2 बी कशावरती डिपेंड करते, सपोर्ट कंडिशन वरती. कशावरती, सपोर्ट कंडिशन वरती. आणि याला मी के लिहितो, याला मी एल लिहितो. तुमच्या लक्षात येईल की एल इज इक्वल टू के इंटू एल आहे. याच्यावरून तुम्ही सांगू शकता की इफेक्टिव्ह लेंथ डिपेंड करते की बाबा ऍक्च्युअल लेंथ किती आहे आणि त्या ठिकाणी सपोर्ट कंडिशन काय आहे याच्यावरती तुमची इफेक्टिव्ह लेंथ डिपेंड करते. आणि हा क्वेश्चन विचारला होता SSC 2019 मध्ये. कधी, SSC 2019 मध्ये. म्हणून लक्षात ठेवा, इफेक्टिव्ह लेंथ डिपेंड करते ऍक्च्युअल लेंथ आणि सपोर्ट कंडिशन वरती. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता आपण बघा हा जो के आहे ना नेमका किती घ्यायचा, हेच प्रोव्हिजन आपल्याला आयएस कोड मध्ये मिळून जातं. आयएस कोड मध्ये सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. आपण डायरेक्टली त्या व्हॅल्यू बघूया आता की नेमका किती असणार आहे. ओके, डायरेक्टली त्या व्हॅल्यू बघूया आपण की त्या व्हॅल्यू नेमका किती असणार आहे. बघा त्या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी मी टाइप्स ऑफ कंडिशन जे आहे किंवा जे सपोर्ट कंडिशन आहे ती मी या ठिकाणी ड्रॉ करून ठेवले, जेणेकरून त्या ठिकाणी आपला टाइम त्या ठिकाणी सेव्ह व्हावा. ओके, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल झालं तुमचं, त्याच्यानंतर आरसी झालं, तिथं कव्हर केलंय. त्याच्यामुळं या ठिकाणी मी ऑलरेडी हा टेबल जो आहे त्या ठिकाणी ड्रॉ केला. हा टेबल तुम्हाला आयएस कोड मध्ये सुद्धा मिळतो. आयएस कोड तुमचा 800. ओके, 800 मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जाणार. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करा, ज्यावेळेस मी एक्सप्लेन करा, ज्यावेळेस मी पूर्ण टेबल बनवून, त्यावेळेस तुम्ही पॉज करा आणि या ठिकाणी हा टेबल त्या ठिकाणी काय करून घ्या रे, लिहून घ्या. ठीक आहे, बघा आता टाइप्स ऑफ एंड कंडिशन काय असू शकतात. टाइप्स ऑफ एंड कंडिशन बघा, पहिली आहे फिक्स कंडिशन. काय आहे रे, फिक्स कंडिशन म्हणजे बघा आता हा कॉलम आहे तुमचा. बघा इकडे डायग्राम घेतो एक लागला असतं. बघा हा तुमचा कॉलम आहे, हा तुमचा कॉलम आहे, हा कॉलम. या कॉलमला मी या एंडला फिक्स केलं, या एंडला मी काय केलं, फिक्स केलं. तर हा फिक्स टाइप्स ऑफ एंड कंडिशन काय झाली, फिक्स. म्हणजे हा पण फिक्स
हा पण फिक्स, याला म्हणतात फिक्स. जर समजा हा घेतला मी काय रे हिंज, समजा एक 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 सपोर्ट घेतला मी, बघितली तुम्ही एक सपोर्ट घेतला मी या ठिकाणी हिंज, बट हिंजला आपण असं इंडिकेट करतो, आणि एक सपोर्ट घेतला मी हिंज आणि एक घेतला मी फिक्स, याला मी म्हणणार मग हिंज फिक्स. बघा या ठिकाणी काय रे हिंज फिक्स. ओके, जर मी दोन्ही हिंज घेतले तर हिंज हिंज, तर या प्रकारे हे सपोर्ट दिले आहे. ओके, डायग्राम पण या ठिकाणी तुम्हाला दिसते, ही झाली तुमची फिक्सची डायग्राम. ओके, ही झाली बेटा तुमची फिक्सची डायग्राम. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपण आता आपल्याला केच्या व्हॅल्यू लिहायच्या. टेबल मी या ठिकाणी ड्रॉ करतो. ओके, थोडा टेबल इकडे तिकडे होऊन जाईल बेटा आपला, तुम्ही व्यवस्थित काढा, कारण की इथं सरळ लाईन मारता येत नाही मला. सरळ लाईन म्हणजे सरळ रेषा मारता येत नाही रे, कळतं का? टाका वरती या ठिकाणी थेरॉटिकल एली, थेरॉटिकल एलई, आणि या ठिकाणी टाका IS कोड एलई, IS कोड एली. IS कोड नुसार एली इफेक्टिव्ह लेंथ किती घ्यायची आणि थेरॉटिकल याच्या व्हॅल्यू काय असणार आहे. थेरॉटिकल व्हॅल्यूला मी या ठिकाणी लागलं तर लिहून घ्या युलर्स व्हॅल्यू. ओके, युलर्स एली तुम्ही लिहू शकता. थेरॉटिकल व्हॅल्यू कोणी दिले, या युलरना दिले आपल्याला. आपण हे कुठे बघितले, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये. थेरॉटिकल इफेक्टिव्ह लेंथ कोणी सांगितली आपल्याला, युलर्सना, आणि IS कोडना सुद्धा त्या ठिकाणी व्हॅल्यू दिली आहे, पण IS कोडच्या व्हॅल्यू नेहमी युलर्स पेक्षा जास्त असणार झाल्या. ठीक आहे, काही जे प्रोव्हिजन आहे या ठिकाणी ते कन्सिडर करून IS कोड काय करतो, मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा जास्त व्हॅल्यू या ठिकाणी थेरॉटिकल पेक्षा जास्त देतं, हे लक्षात ठेवा फक्त. मग थेरॉटिकल व्हॅल्यू म्हणून कधी कधी युलर्स व्हॅल्यू म्हणून, आणि IS कोडल व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी म्हणू शकतात. तर वेगवेगळ्या कंडिशनसाठी या वेगवेगळ्या इफेक्टिव्ह लेंथच्या व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला के फॅक्टर बघायचा आहे. आता बघा या ठिकाणी बघा, जर समजा फिक्स असेल तर फिक्सच्या केसमध्ये मला एवढं कळालं की या ठिकाणी जी व्हॅल्यू असणार आहे ती कमी असणार आहे एली पेक्षा, आणि ती असते 0.5 एल. किती असते, 0.5 एल थेरॉटिकल. IS कोडनं ती व्हॅल्यू दिली आहे 0.65 एल, जास्त दिली आपल्याला माहिती आहे. तर 0.5 एल थेरॉटिकल किंवा युलर्स नुसार, आणि 0.65 एल. म्हणजे बघा या ठिकाणी जर मी बघितलं तर हा जो आहे तुमचा फिक्स कॉलम आहे, तर फिक्स कॉलमच्या केसमध्ये हे दिसतं, बघू दे मला एकदा. हा दिसतंय बघा, फिक्सच्या कॉलमच्या केसमध्ये बेंडिंग जी आहे ना, ती बेंडिंग तुमची या प्रकारे होते. ओके, या प्रकारे. तर ही जी झाली बेटा तुमची, तर ही झाली तुमची इफेक्टिव्ह लेंथ, ही झाली तुमची इफेक्टिव्ह लेंथ, आणि ही किती असणार आहे या ठिकाणी बेटा, ही असणार आहे या ठिकाणी 0.5 एल असणार आहे. तर इथं दिलंय बघा मी डायग्राम, छोटी दिसत आहे तुम्हाला. तर हे फिक्स मधली ही एल ऍक्च्युअल लेंथ आहे, आणि ही बेंडिंग दाखवली तुम्हाला रेड पेन ना, तर या ठिकाणी ही तुमची एली झाली इफेक्टिव्ह लेंथ, आणि या एलीची व्हॅल्यू तुम्हाला फक्त विचारलं आहे 0.5 एल आणि 0.65 एल, लक्षात ठेवा. जर समजा एक एंड तुमचा काय असेल तर हिंज असेल, म्हणजे हा हिंज वाला, आणि या ठिकाणी एक फिक्स असेल. बट फिक्स सपोर्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, समजा बीम आणि कॉलम जे आहे, तुम्ही जर कधी मोनोलिथिकल कास्ट केले, एकत्रित्या कास्ट केले, त्यांच्यामध्ये एक फिक्सिटी येते, ते फिक्स होऊन जातात, तो फिक्स सपोर्ट झाला. आणि हिंज सपोर्ट म्हणजे काय, मग तुमचा हिंज सपोर्ट म्हणजे काय, हिंज किंवा त्याला पिन सपोर्ट म्हणतो आपण. डोअर बघा तुम्ही, डोअर म्हणजे जे हिंजेस बसवले असतात ना, ते तुमचं हिंज सपोर्ट असतं. त्याला डोअरला हिंज सपोर्ट आपण का प्रोव्हाइड करतो, ज्यावेळेस मला रोटेशन अलो करायचं असतं, डोअर जो आहे तुमचा तो फिरला पाहिजे, त्याचं रोटेशन झालं पाहिजे, यासाठी आपण हिंज प्रोव्हाइड करणार. तर हिंज सपोर्ट तुमचा डोअरच्या केसमध्ये आला. फिक्स सपोर्ट कधी, मग तुमचा जर तुम्ही काय करताय रे, एक तर तुमचा कॉलम असेल, कॉलमच्या केसमध्ये तुमचा स्टीलचा कॉलम असेल आणि बीम पण स्टीलचा असेल, तर त्या ठिकाणी जर वेल्डिंग केली तर ते फिक्स सपोर्ट झाला स्टीलच्या केसमध्ये. ओके, आणि जर तुम्ही बोल्टिंग वगैरे करताय त्या ठिकाणी, तर तो तुमचा हिंज सपोर्ट झाला. हे आपण पाठीमागं बघितलं होतं. तसं तुमचा जर तुम्ही मोनोलिथिकली म्हणजे एकत्ररित्या जर तुमचा बीम आणि कॉलम कास्ट करताय, तर त्याचे जे एंड आहे ते फिक्स होऊन जातात, तर तुमचा फिक्स सपोर्ट झाला. तर बेटा हे फिक्स सपोर्ट, हिंज सपोर्ट, हिंजलाच आपण पिन सपोर्ट म्हणतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे तुमचे सपोर्ट झाले. बघा, जर हिंज आणि फिक्स सपोर्ट असेल, तर या केसमध्ये हिंज आणि फिक्सच्या केसमध्ये बघा किती असतं, तर एक असते तुमची 0.707 एल, आणि जर ती IS कोडनं बघितली तर IS कोडनं किती देतं, मग 0.80 एल देतं. ओके, मॅक्झिमम देतं 0.70 एललाच आपण बघा या ठिकाणी कसं लिहू शकतो, तर L/√2. तर हेही तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतं. 0.70 म्हणजेच काय असतं, L/√2 म्हणजे 1/√2. 1/√2 म्हणजेच काय असतं, 0.707. मग कधी कधी 0.707 देईल, कधी कधी 1/√2 देईल. ठीक आहे, तर 0.80 0.5 वरती. जर दोन्ही सपोर्ट हिंज असेल, दोन्ही सपोर्ट हिंज म्हणजे ही केस झाली तुमची सिम्पली सपोर्टची. बघा, दोन्ही केस हिंज म्हणजे काय, किंवा पिन म्हणा, एक तर हिंज म्हणा किंवा पिन म्हणा, हिंज म्हणा किंवा पिन म्हणा. ठीक आहे बेटा, हे झाले तुमचे दोन्ही एंड हिंज किंवा दोन्ही एंड पिन. मग अशा केसमध्ये जी इफेक्टिव्ह लेंथ असते ना बेटा, तर इफेक्टिव्ह लेंथ काय असते, मग जेवढी तुमची लेंथ असते ना, तेवढीच बेंडिंग होते, आपल्याला माहिती आहे. तर म्हणून या ठिकाणी काय तर 1.0 किंवा 1 एल म्हणा लागलं असतं, 1 एल, किंवा या ठिकाणी सुद्धा बरोबर 1.0 एलच म्हणा,
थोडं चांगलं वाटतं मनाला दाखवायला. तर 1.0L आणि या ठिकाणी सुद्धा किती असणार आहे 1.0L असणार आहे. तर या ठिकाणी हिंज असेल किंवा पिन असेल तर जेवढी लेंथ आहे तेवढीच इफेक्टिव्ह लेंथ. याला मी असं लिहू शकतो LE या ठिकाणी L झाला आणि या केसमध्ये कसं लिहू शकतो मी LE 0.65L झाला. तुम्ही नका लिहा, हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही फक्त टेबल लिहा व्यवस्थित. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. बघा जर समजा एक एंड तुमचा फिक्स असेल आणि एक कसा असेल रोलर आहे पण रिजिड आहे, म्हणून या ठिकाणी मी या प्रकारे दाखवलंय रोलर आणि रिजिड आहे. तर एक फिक्स सपोर्ट असतो, एक असतो तुमचा रिजिड रोलर. ओके, आता हे सगळं रिजिड रोलर, फिक्स सपोर्ट, हिंज सपोर्ट हे सगळं तुम्हाला मी ऑलरेडी 2 टाइम एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, म्हणून फिक्स आणि रिजिड रोलर असेल तुम्ही लक्षात ठेवा. मग फिक्स असेल एक एंड आणि दुसरा रिजिड रोलर असेल तर या केसमध्ये आपण व्हॅल्यू घेऊन चालतो, थेरॉटिकल व्हॅल्यू घेतो आपण 1.0L, जेवढी आहे तेवढीच घेतो. ओके, फिक्स आणि रिजिड रोलर असेल तर. पण IS कोड या ठिकाणी ही व्हॅल्यू वाढवतं आणि ती देतं 1.2L. किती देतं 1.2L. हे फक्त या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा, फिक्स आणि रिजिड रोलर असेल तर. जर हिंज आणि रिजिड रोलर असेल तर बघा या ठिकाणी काय असेल रे, एक एंड तुमचा पिन किंवा एक एंड तुमचा काय रे पिन आहे किंवा मग हिंज आहे आणि दुसरा काय रिजिड रोलर. रिजिड रोलर म्हणजे या प्रकारे बघा इथे दिसत नाही तुम्हाला, ही जी डायग्राम आहे ना ती या प्रकारे असणार आहे. रिजिड असणार आहे, रोलर पण असणार आहे, हा झाला एक सपोर्ट आणि दुसरा काय म्हटलं यांनी हिंज म्हटलं किंवा पिन म्हटलं. तर हिंज आणि पिन या ठिकाणी पिन सपोर्ट म्हणजे कोणता रे, तेव्हा हिंज आहे तुमचा तसाच. म्हणजे एक शीट घ्या तुमची जी तुम्ही ड्रॉइंग करायची ती शीट घ्या, ती काय करा या ठिकाणी वॉलवरती बघा त्या ठिकाणी ती वॉलवरती एक पिन घ्या. पिन सगळ्यांना माहित आहे किंवा तुम्ही कुठं बघितलं असेल प्लेन टेबल सर्वे केला, प्लेन टेबल सर्वेमध्ये पण आपण त्या ठिकाणी शीट घ्यायचो आणि पिन मारायचो त्या शीटला. ओके, पिन मारायचो. मग जर तुम्ही समजा एकच पिन मारली त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी रोटेशन तुम्हाला आलं होतं, तर तो तुमचा पिन सपोर्ट झाला. तुमचा काय झाला पिन सपोर्ट झाला. तर हा तुमचा पिन सपोर्ट. ठीक आहे, पिन सगळ्यांना माहित असेल. मग या ठिकाणी हिंज किंवा पिन घ्या. तर मग अशा केसमध्ये नेमकं तुमचा इफेक्टिव्ह लेंथ किती घ्यायची, तर बेटा ही घ्यायची. पिन आणि रिजिड रोलर असेल तर ती घ्यायची बेटा 2L आणि 2L घ्यायची. सिंपल आहे, 2L घ्यायची या ठिकाणी. आणि फिक्स फ्री असेल तर बघा फिक्स फ्रीच्या केसमध्ये सुद्धा तुमची किती असते 2L आणि 2L असते. काय असते 2L आणि 2L असते. ठीक आहे, बघा याची बेंडिंग जी आहे या प्रकारे होते. याची बेंडिंग हे रेड पेन दाखवले, मी बेंडिंग दाखवली. हा, तर ह्या रेड पेन याची बेंडिंग होते, याची बेंडिंग पूर्ण होते या ठिकाणी. हे बेंडिंग दाखवलं, ते एवढं महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं फक्त हा टेबल आहे आणि याला IMP करून ठेवा, स्टार मारून ठेवा, 100 स्टार मारून ठेवा. कारण की याच्यावरती मॅक्झिमम वेळेस क्वेश्चन आलेले आहे आणि चुकतात बट याच्यावरती क्वेश्चन, मला माहिती आहे. कारण की थोडं कन्फ्युजन होतं मुलांना, त्याच्यामुळे हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, फिक्सला नेहमी लक्षात ठेवा, फिक्समध्ये नेहमी कमी असणार. बघा आता इथं जर तुम्हाला कन्फ्युजन होतंय, एक एंड काय रे फिक्स आहे आणि इथं रिजिड रोलर आहे, इथं पण रिजिड रोलर आहे पण दुसरा एंड पिन आहे आणि इथं फिक्स आहे. मग मला सांगा फिक्स आणि रिजिड रोलर आहे आणि पिन आणि रिजिड रोलर आहे, तर अशा केसमध्ये कोणाची इफेक्टिव्ह लेंथ कमी असणार आणि कोणाची जास्त असणार सांगा रे. बघा रिजिड रोलर तर दोन्हीकडे पण आहे, पण एका ठिकाणी फिक्स आहे आणि एका ठिकाणी पिन आहे. तर मग मला सांगा इफेक्टिव्ह लेंथ कोणाची कमी निघते, फिक्सची की रोलरची, कोणाची कमी निघते? येस बेटा, कोणाची फिक्सची. म्हणून या ठिकाणी 1.0L किंवा 1.2L घेतलं. पिन आल्यामुळे आपण त्यांना वाढून घेतलं, 2L केलं. हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याच्या टेबलच्या खाली एक नोट म्हणून लिहा, या टेबलच्या खाली एक नोट म्हणून लिहा रे, या टेबलच्या खाली एक नोट म्हणून लिहा. माझ्याकडे जागा नाही टेबलच्या खाली लिहायला, तुम्ही टेबलच्या खाली लिहा. फॉर अ लिस्ट, इथं लागलंच तर मी काय करतो, तुम्ही टेबलच्या खाली मी इथं लिहितो. फॉर लेसिंग लिहायला लागलं असतं, फॉर लेस कॉलम म्हटल्यापेक्षा फॉर लेसिंग अबो व्हॅल्यू. तुम्ही टेबलच्या खाली लिहिताय म्हणून मी अबो व्हॅल्यू म्हणला, नाही तर मग मी साईडच्या व्हॅल्यू म्हटलं असतं. ठीक आहे, तुम्ही टेबलच्या खाली लिहिताय असं कन्सिडर करतो. अबो व्हॅल्यू म्हणजे टेबलमधल्या व्हॅल्यू. बघा नोट लिहा, नोट म्हणून लिहा. पहिली नोट टाका, इम्पॉर्टंट आहे. पहिली नोट टाका या ठिकाणी, फॉर अ लेसिंग अबो व्हॅल्यू of effective length of LE is increased by 5%. किती ना 5%. आता याला जर मी शॉर्टकट मध्ये लिहिलं, लेसिंगसाठी LE जो आहे तो इन्क्रीज केला तो बाय 5%. याला मी शॉर्टकट मध्ये लिहिलं, लेसिंगसाठी LEच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या 5% वाढवल्या जातात. सर लेसिंग काय आहे तुम्ही सांगितलंच नाही. बेटा लेसिंग हा सेपरेट आपल्याला टॉपिक या कॉलममध्ये बघायचा आहे. लेसिंग आणि बॅटनिंग, लेसिंग बॅटनिंग काय असतं ते आपल्या समोर बघायचं आहे. इथं फक्त लिहा, तिथं मी डबल लिहून देईल तुम्हाला हे सगळ्या गोष्टी. पण कसं आहे याच्या खाली लिहिलं तर लगेच लक्षात येईल आणि डबल होईल, त्याच्यामुळे रिव्हिजन पण होऊन जाईल.
म्हणून लेसिंग काय आहे, लेसिंग एक मेंबर आहे जो आपण कनेक्शनसाठी वापरतोय. 2 कॉलम जर मला कनेक्ट करायचे तर त्यासाठी आपण एक मेंबर वापरतो, प्लेट वापरतो, ती लेसिंग म्हणतो आपण. आणि बॅटनिंग पण सेम आहे लेसिंग सारखंच, ते पण आपण कॉलमला कनेक्ट करण्यासाठी वापरतोय. पण लेसिंग कधी म्हणायचं आणि बॅटनिंग कधी म्हणायचं हे आपण समोर बघू. जर तुम्ही लेसिंगसाठी जर कधी इफेक्टिव्ह लेंथ घेताय तर त्या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ किती पर्सेंटने वाढवायची रे, 5% वाढवायची, हे लक्षात असू द्या. जर या ठिकाणी म्हणजे तुम्ही याला असंही लिहू शकता, कसं रे, दॅट इज एल इज इक्वल टू 0 कसं येईल रे, 5% वाढवायचं म्हणल्यावर 1.05 येईल. एल इज इक्वल टू 1.05 एल, काय येईल 1.05 एल येईल या ठिकाणी. ठीक आहे, तर या प्रकारे सुद्धा तुम्ही लिहू शकता. फक्त लक्षात ठेवा, लेसिंग मेंबरसाठी जर तुम्ही इफेक्टिव्ह लेंथ घेताय तर 5% वाढवून घ्यायची. ठीक आहे. फॉर बॅटन खाली लिहा, आता खाली लिहा, मी लिहून देत नाहीये, माझ्याकडे जागा नाहीये. फॉर बॅटन above value is increased by, above value of effective length is increased by 10%. okay, above value increased by 10%. सॉरी, ओके, मी थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो. वरती दिसतंय, बघू द्या मला, हा दिसतंय. बघा या ठिकाणी जी बॅटन घेतलं बेटा, बॅटनिंग. ओके, फॉर बॅटन ही जी एलई आहे ना, ही 10% ना इन्क्रीज करायची, 10% ना इन्क्रीज करायची. ओके, बॅटनसाठी 10% ना करा आणि लेसिंगसाठी 5% ना करा. जर कोणाच्या डोक्यात आला असेल तर मला सांगा, हिंट काय आहे याची, हिंट काय येऊ शकते. लेसिंगसाठी 5% आणि बॅटनसाठी 10%, आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे रे. हा क्वेश्चन बॅटनचा बघा या ठिकाणी SSC 2016 मध्ये विचारला, PWD 2018 मध्ये विचारला, हाच क्वेश्चन तुमचा WCD 2019 मध्ये विचारला. खूप महत्वाचा आहे. बॅटनची इफेक्टिव्ह लेंथ किती आहे तर 10% त्या ठिकाणी इन्क्रीज करायची, एल इज 10% इन्क्रीज करायची, एल 10% इन्क्रीज करायची. ओके, आता तुम्हाला मी वाक्य वाचून पण दाखवलंय, तुम्ही ते लिहून घ्या. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. लक्षात कसं ठेवायचं सांगा मला, लक्षात कसं ठेवायचं, आलं कोणाच्या लक्षात? हा, कोडिंग लँग्वेज वरून लक्षात आणा. येस बेटा, काय रे, गुड. काय रे, एल फॉर 5. या ठिकाणी बघा, एल आपल्याला माहिती आहे बेटा, एल काय असतो, एल 5, असा एल तयार केला ना आपण, एल बघा, हे 4 आणि हे तुमचा एक 5, तर या प्रकारे हा तुमचा एल झाला. एल म्हणजे 5 असतो आपल्याला माहिती, आपल्या कोडिंग लँग्वेजमध्ये. ओके, आता जे नवीन आहे त्यांना कोडिंग लँग्वेज माहित नसणार आहे, त्यांनी फक्त एल हा कोडिंग लँग्वेजमध्ये एलला 5 म्हणतो आपण, फक्त एवढं लक्षात ठेवा. ओके, मग या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी काय रे, एल फॉर 5 म्हणून 5% इन्क्रीज करा. सर बॅटनचं सांगा, बॅटन फॉर बी फॉर किती असतं रे, बी फॉर किती असतं, बी फॉर बीपी सांगा रे, बीपी साठी काय असतं सांगा लवकर. आता बीपी वाढवू नका तुम्ही. हा, काय असतं बेटा, 9 असतं ना, 9, मग 9 हे 10च्या जवळपास आहे, तर तुम्ही या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बी हा 9 साठी असतो तर 10%, तर या प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आणि हे असंच लक्षात ठेवा, कारण की 5% कशासाठी आणि 10% लक्षात येत नाही. लेसिंग एल फॉर 5%, बॅटनिंग बी फॉर 9 म्हणजे 10% अप्रॉक्सिमेटली, या प्रकारे लक्षात ठेवा. हा टेबल तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केला असाल, ती खाली जे लिहा सांगितलं तेही व्यवस्थित लिहिलं असेल, आणि नसेल लिहिलं तर नोट्समध्ये जाऊन बघा. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तो म्हणजे स्लेंडरनेस रेशो. काय आहे रे, स्लेंडरनेस रेशो हाही खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यालाही 100 स्टार करून ठेवा, कारण की याच्यावरतीही त्या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतात. जो टेबल आपण या ठिकाणी बघणार आहोत स्लेंडरनेस रेशोचा, त्याच्यावरती नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहे. आणि ऑलरेडी हा टेबल आपण टेन्शनमध्ये पण बघितला, पण ते टेन्शन मेंबरसाठी बघितला होता. सांगा रे, स्लेंडरनेस रेशो काय असतं हे बघितलंय आपण. सांगा आता फास्टमध्ये, स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा. ओके, लॅम्बडाला दुसरं नाव काय, यस, लॅम्बडा. तर हा तुमचा लॅम्बडा बेटा, स्लेंडरनेस रेशो. बघा स्लेंडरनेस रेशो काय असतो, लॅम्बडा इज इक्वल टू काय असतं रे, तर लॅम्बडा इज इक्वल टू सांगा रे काका लवकर, पाठीमागे बघितलं आपण कॉलम कॉम्प्रेशन मेंबरसाठी काय असतं ते सांगा. येस बेटा, काय राईट, काय रे, इफेक्टिव्ह लेंथ डिवाइडेड बाय मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. तर हा झाला बेटा तुमचा स्लेंडरनेस रेशो. इफेक्टिव्ह लेंथ एल काय या ठिकाणी, तर इफेक्टिव्ह लेंथ आहे, काय रे, इफेक्टिव्ह लेंथ आहे. आणि हा आर मिनिमम काय या ठिकाणी, तर मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन.
हा काय आहे तुमचा मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. आणि आर मिनिमम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बेटा, तर काय असतं अंडर रूट आय मिनिमम अपाओन ए असतो. आणि ए तुमचा काय झाला, तर ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया झाला. आणि आय मिनिमम म्हणजे काय मग तुमचा, समजा तुमच्याकडे काय आहे आय एक्स एक्स आहे, तुमच्याकडे आय एक्स एक्स आहे, तुमच्याकडं आय वाय वाय आहे, तर यांच्यापैकी जो मिनिमम येईल तो तुमचा आय मिनिमम असणार आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर आय मिनिमम मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी. ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय मिनिमम डिवाइड बाय एरिया हा तुमचा आर मिनिमम आहे. हे सगळं तुम्हाला मी पाठीमागं सांगितलं, हे लक्षात असू द्या. आज या ठिकाणी बघा हे झालं इफेक्टिव्ह लेंथ डिवाइडेड बाय आर मिनिमम स्लेंडरनेस रेशो. ओके, ही डेफिनेशन झाली. जर मी कॉलमसाठी तर आहेच, टेन्शनसाठी विचारलं तर काय असतं रे, टेन्शनसाठी नोट म्हणून लिहितोय तर या ठिकाणी मी फॉर टेन्शन मेंबर, फॉर टेन्शन सांगा रे, लॅम्बडा इज इक्वल टू काय असतो टेन्शनसाठी. येस बेटा, काय अनसपोर्टेड लेंथ काय असतं, अनसपोर्टेड लेंथ म्हणजे यल. इफेक्टिव्ह लेंथ नाही घेत आपण टेन्शनच्या केसमध्ये, अनसपोर्टेड लेंथ घेतो या ठिकाणी. आणि अनसपोर्टेड लेंथ डिवाइडेड बाय काय असतो, तर आर मिनिमम. तर हा तुमचा टेन्शनमध्ये असतो, हे लक्षात ठेवा. हे दोन्ही एकत्र लिहून ठेवा, नोट म्हणून इथं लिहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि इथं लिहा यल म्हणजे अनसपोर्टेड लेंथ, यल म्हणजे काय लिहा अनसपोर्टेड लेंथ लिहा. हा झाला तुमचा स्लेंडरनेस रेशो. आता या ठिकाणी बघा स्लेंडरनेस रेशो आपण बघितलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं ना ऑलरेडी, आपण हे सगळीकडेच बघितलंय. आय थिंक मध्ये पण बघितलं आणि आपण हा कुठं बघितला तुमच्या आरसीसी मध्ये पण बघितलं. आणि स्लेंडरनेस रेशो काय इंडिकेट करतो मी हे सांगितलं. सांगा रे मला स्लेंडरनेस रेशो काय इंडिकेट करतो, स्लेंडरनेस रेशो काय इंडिकेट करतो. आणि हे आपण पाठीमागं पण बघितलं बेटा, आता मी जास्त डोकं लावणार नाही. येस बेटा, काय रे बकलिंग स्ट्रेंथला स्लेंडरनेस रेशो काय इंडिकेट करतो रे, बकलिंग स्ट्रेंथ इंडिकेट करतो कॉलमची. ओके, स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय बघा, इथं काय दिसतंय तुम्हाला, आता मी इथं लिहितो हा, तुम्ही नका लिहू. मी इथं कुठं लिहितो, हा इथं लिहितो, तुम्ही नका लिहू. हा थोडी खिचडी होईल पण राहू द्या. बघा या ठिकाणी हा जो लॅम्बडा आहे म्हणजे काय रे एल आहे. ओके, आणि या ठिकाणी काय आहे आर मिनिमम आहे. म्हणजे या आर मिनिमम मध्ये तुमचं बीडी लपलेलं आहे. बीडी बघा या ठिकाणी काय असतं, आय एक्स काय असतं रे बीडी क्यूब बाय 12. आणि आय वाय काय असतं समजा डीबी क्यूब बाय 12. हे समजा रेक्टँगुलर असतं तुमचं त्या केसमध्ये. तर बीडी लपलेला आहे तुमचा आर मिनिमम मध्ये. तुम्ही बीडी कुठं लपून ठेवली, तुम्ही तर बीडी लपून ठेवली तुमची या आर मिनिमम मध्ये. ठीक आहे, आणि आता सगळे गेले बाहेर घराच्या, तर मग आपण ही बीडी काढणार आणि पिणार आहोत. तर आर मिनिमम मध्ये बीडी लपलेला आहे. आणि या ठिकाणी काय रे लेंथ आहे. मग स्लेंडरनेस रेशो काय इंडिकेट करतो, मी तुम्हाला हे एक्झाम्पल समजून सांगितलं होतं. समजा हा तुमचा कॉलम आहे, या कॉलमची लेंथ आहे आणि या ठिकाणी हे त्याचे बीडी आहे. बीडी म्हणजे काय रे, त्याचे हे विड्थ आणि डेप्थ आहे आणि ही तुमची लेंथ आहे. समजा ही बी ही डी. ठीक आहे, मग बीडी नुसार समजा मी इथं काय केलं रे, लेंथ सेम घेतली आणि बीडी कमी करून टाकली. बीडी समजा या ठिकाणी कमी करून टाकली आणि दोघांवरती जर लोड सेम अप्लाय केला. ओके, एकच मिनिट वेट करा बेटा, पीपीटी आपली जाणार आहे, तर मी थोडं बघतो याच्याकडं, एक मिनिट. हा ठीक आहे बेटा, आता व्यवस्थित आहे सगळं. ओके, बघा आता या ठिकाणी जर मी कधी या प्रकारे जर कॉलम घेतला, ओके, एकाची विड्थ आणि डेप्थनुसार लेंथ घेतली आपण. इथं पण खूप डेप्थ आणि विड्थ कमी करून टाकली आणि लेंथ तेवढीच घेतली, लोडही सारखाच अप्लाय केला. मला सांगा बकल कोणती केस होणार आहे, फर्स्ट वाली की सेकंड वाली. या ठिकाणी आपण काय केलं, बीडीच्या नुसार ही एवढी लेंथ घेतली, पण बीडी जास्त आहे या ठिकाणी. इथं बीडी तुमचं काय आहे कमी आहे आणि या केसमध्ये लेंथ तेवढीच आहे आणि लोड पण तेवढाच आहे. तर मला सांगा बकल कोण होईल. ओके, बकल कोण होईल. लोडला सोडून द्या बेटा, लोड तुम्ही कमी जास्त पण केला ना तरी या ठिकाणी कोणता, यस बेटा सेकंड केस. या ठिकाणी याचे चान्सेस आहे बकलिंगचे. ओके, मग या ठिकाणी स्लेंडरनेस रेशो जो आहे ना तो याचीच केअर करतो, बकलिंगची. बकलिंगची केअर कसं करतो, या ठिकाणी बघा वरती काय आहे एल आहे इफेक्टिव्ह लेंथ आणि खाली आहे आर मिनिमम. आणि या आर मिनिमम मध्ये लपलाय तुमचा बीडी. म्हणजे या ठिकाणी बीडी नुसार या ठिकाणी हे लेंथ ठरवतो. म्हणजे बीडी छोटी असेल तर लेंथ छोटी घ्या, बीडी जास्त मोठी असेल तर लेंथ मोठी घेऊ शकतात. म्हणून या ठिकाणी आपण बघा लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू ठरवली आहे. म्हणजे लॅम्बडा मॅक्स मॅक्झिमम लॅम्बडा किती असायला पाहिजे ते आपण बघितलं होतं मागच्या केसमध्ये पण. ओके, टेन्शन मेंबरमध्ये पण. मग लॅम्बडा मॅक्स समजा तुम्ही फिक्स केलाय की लॅम्बडा मॅक्स तुमचा 180 असायला पाहिजे. मग मला सांगा इथं काय येईल रे, मग हा तुमचा एली मॅक्स राहणार. मग मॅक्झिमम इफेक्टिव्ह लेंथ किती असायला पाहिजे आर मिनिममच्या रिस्पेक्टिव्ह, तर हा तुमचा लॅम्बडा मॅक्स सांगतो. म्हणून त्या ठिकाणी आयएस कोडनं आपल्याला लॅम्बडा मॅक्स किती घ्यायचं हे सांगितलंय. लॅम्बडा मॅक्स किती घ्यायचं म्हणजे काय की लॅम्बडा मॅक्स 180 घ्या, म्हणजे मॅक्झिमम लेंथ या 180 नुसार जेवढी येईल का तेवढीच मॅक्झिमम लेंथ तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त लेंथ वाढवू शकत नाही, हे लक्षात असू द्या. कळतंय का. लॅम्बडा मॅक्स 180 आहे आणि आर मिनिमम समजा तुमचा समथिंग आला, आर मिनिमम समजा एक्स आला, मग हा आर मिनिमम इकडे पाठवा, हा 180 ला मल्टिप्लाय करा, मग तुमची जी लेंथ असणार इफेक्टिव्ह लेंथ ही मॅक्झिमम
180 मल्टिप्लाय बाय आर मिनिमम असली पाहिजे. ओके, म्हणून त्या ठिकाणी आयएस कोडनं आपल्याला मॅक्झिमम लॅम्बडा किती असायला पाहिजे याची लिमिट दिली आहे. मॅक्झिमम लॅम्बडा किती असायला पाहिजे म्हणजे ते काय ठरवतं की मॅक्झिमम लेंथ ही आर मिनिममच्या रिस्पेक्टिव्ह किंवा बीडीच्या रिस्पेक्टिव्ह मॅक्झिमम लेंथ किती घ्यायची हे ठरवतं. आणि हे का ठरवतं कारण की आपल्याला माहिती आहे बीडी खूप छोटा आणि लेंथ खूप जास्त मोठी असेल तर बकल करतो कॉलम तुमचा. मग ही बकलिंग अवॉइड होण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतो रे, ही लिमिट ठेवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की स्लेंडरनेस रेशो नेमका कोणाच्या रिलेटेड आहे, तर हा रिलेटेड आहे बेटा बकल स्ट्रेंथच्या. कशाच्या? बकल स्ट्रेंथच्या. म्हणून एक पॉईंट लिहून घ्या, याच्या खाली. द टेंडन्सी ऑफ अ मेंबर टू बकल इज युजली मेजर्ड बाय इट्स स्लेंडरनेस रेशो. ओके, म्हणजे जी बकलिंग होण्याची जी टेंडन्सी आहे किंवा जी बकलिंग स्ट्रेंथ आहे ना, तेच तुमचा स्लेंडरनेस रेशो इंडिकेट करतो. हा पॉईंट या ठिकाणी लिहून ठेवा. आता तुम्ही थोडं पाठीमागे जाऊन पॉज करून लिहू शकता. मी जातोय समोर. ठीक आहे, आता मला कळालं की या ठिकाणी मॅक्झिमम लेंथ किती असायला पाहिजे याच्यासाठी लॅम्बडा मॅक्स आपण काय केला, फिक्स केला. ओके, मी नाही फिक्स केला, हे आयएस कोडनं फिक्स केलं. मग आयएस कोड काय सांगतं, जर बकलिंग तुम्हाला अवॉइड करायची तर मग तुम्हाला लेंथ जी आहे मॅक्झिमम लेंथ किती असायला पाहिजे बीडीच्या रिस्पेक्टिव्ह ते तुम्ही फिक्स करायला पाहिजे. जर तुम्हाला बकलिंग अवॉइड करायची एखाद्या कॉलमची, बघा जर तुम्हाला बकलिंग अवॉइड करायची एखाद्या कॉलमची तर मग अशा केसमध्ये तुम्ही मॅक्झिमम लेंथ किती असायला पाहिजे बीडीच्या रिस्पेक्टिव्ह हे ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एलमॅक्स ठरवा. एलमॅक्स ठरवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, लॅम्बडा मॅक्स फिक्स करावं लागेल. लॅम्बडा मॅक्स तुम्ही जर फिक्स केला तर त्या केसमध्ये तुमचा एलमॅक्स फिक्स होईल. म्हणजे लॅम्बडा मॅक्स एवढा मॅक्झिमम लॅम्बडा तुम्ही वापरू शकतात. म्हणजे मॅक्झिमम लेंथ तुम्ही एवढी घेऊ शकता, त्याचा अर्थ असा होतो. म्हणून आयएस कोडनं या ठिकाणी लिमिटिंग स्लेंडरनेस रेशो किंवा लॅम्बडा मॅक्स किती असायला पाहिजे ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आयएस कोडमध्ये मिळून जातात. बघा या ठिकाणी टायटल टाका लिमिटिंग स्लेंडरनेस रेशो, त्यालाच आपण म्हणतो लॅम्बडा मॅक्स किंवा लॅम्बडा लिमिटिंग. यालाच मी काय म्हणू शकतो, लॅम्बडा लिमिटिंग सुद्धा म्हणू शकतो, लॅम्बडा लिमिट. ठीक आहे, तर हे या ठिकाणी झालं तुमचा लॅम्बडा लिमिट आणि याच्या आयएस कोडमध्ये व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. बघा टाइप्स ऑफ मेंबर कोणता आहे त्याच्यानुसार या ठिकाणी ह्या व्हॅल्यू घ्यायच्या आहे. ऑलरेडी आपण हे टेन्शन मध्ये बघितलं होतं. बघा इथे असणार तुमचा लॅम्बडा मॅक्स. ओके, हा आहे तुमचा कंप्रेशन मेंबरसाठी. आणि आपण ऑलरेडी व्हॅल्यू जे आहे टेन्शनसाठी सुद्धा बघितले आहे. मला एकदा टेन्शनच्या व्हॅल्यू सांगा म्हणजे माझं टेन्शन कमी होईल आणि मग त्या ठिकाणी आपण कंप्रेशनकडे जाऊया. सांगा, फटाफट सांगा रे. काय इथं पण काय असणार तुमचा लॅम्बडा मॅक्स टेन्शनसाठी. आता मी दोन टेबल कंबाईन का बरं करतोय, जवळपास सिमिलर आहे. तिथं फक्त इथं कंप्रेशन मेंबर आहे, तिथं टेन्शन मेंबर होता, बाकी सगळं सेम. कंप्रेशन मेंबरच्या ऐवजी टेन्शन मेंबर, कंप्रेशनच्या लोडच्या ऐवजी टेन्शन लोड घ्या फक्त या ठिकाणी, बाकी काही नाहीये, बाकी सगळं सेम असणार. तिथं पण कंप्रेशन होता पण कधी रिव्हर्सल केस होती. टेन्शन मेंबर पण रिव्हर्सल होता, म्हणजे तिथंही कंप्रेशन लागत होतं पण टेन्शन मेंबर वरती तिथं कंप्रेशन लागायचं आणि इथं कंप्रेशन मेंबर वरती कंप्रेशन लागतंय. सांगा रे, सांगा. टाइप्स ऑफ मेंबर, समजा मी टाइप्स ऑफ मेंबर काय घेतला रे, टाइप्स ऑफ मेंबर घेतला अ मेंबर सब्जेक्टेड टू कंप्रेशन लोड. आता एवढं तर मला कळतं की मेंबर कंप्रेशन लोडला सब्जेक्टेड असणार आहे, पण हा कंप्रेशन लोड कोणापासून रिझल्ट झाला, कोणापासून फॉर्म झाला, तर रिझल्टिंग फ्रॉम डेड लोड अँड लाईव्ह लोड. जर तुमचा हा कंप्रेशन लोड हा डेड लोड किंवा लाईव्ह लोडच्या कारणामुळे येतोय तर असा मेंबर जो कंप्रेशनला सब्जेक्टेड आहे, पण त्याच्यावरती कंप्रेशन लोड येतोय पण कोणामुळे, डेड लोड आणि लाईव्ह लोडमुळे. मग अशा केसमध्ये लॅम्बडा मॅक्स किती घ्यायचा कंप्रेशन मेंबरसाठी आणि अशा केससाठी टेन्शन मेंबरसाठी किती घ्यायचं हे सांगा. फक्त बघा टेन्शन मेंबरसाठी म्हणजे ही वर्डिंग नसणार आहे, हे वर्डिंग वरची चेंज असणार. हा बघा मेंबर कोणता असणार तिथं टेन्शन मेंबर आणि तिथं काय लागलं होतं रिव्हर्सल स्ट्रेस लागले होते. रिव्हर्सल स्ट्रेस म्हणजे तिथे पण कंप्रेशन लोड लागतात पण रिव्हर्सल असतात. ठीक आहे, मेंबर टेन्शन असतो पण कंप्रेशन लोड लागतो त्याच्यावरती रिव्हर्सल, ती कंडिशन. पण हे सेम होतं, कशामुळे होतं ते पहिलं डेड लोड अँड लाईव्ह लोडमुळे. आणखी वर्डिंग काय होती त्या ठिकाणी, तर वर्डिंग अशी होती की अदर दॅन अर्थक्वेक लोड आणि त्या ठिकाणी तुमचा कोणता रे विंड लोड. इथं डेड लोड अँड लाईव्ह लोडच्या ऐवजी तिथं काय होतं अदर दॅन अर्थक्वेक आणि तुमचा विंड लोड. मग अदर दॅन अर्थक्वेक आणि विंड लोड जर म्हटलं तर तुमचा काय असतो डेड लोड अँड लाईव्ह लोड असतो. मग डेड लोड आणि लाईव्ह लोडसाठी सांगा किती होतं. येस बेटा किती रे 180. बऱ्याच जणांचं 180 आलं बरं या ठिकाणी, तर गुड, सगळे हुशार झाले या ठिकाणी. तर 180. तर लॅम्बडा मॅक्स जो कंप्रेशनसाठी असणार आहे डेड लोड आणि लाईव्ह लोडमुळं, महत्वाचं फक्त एवढंच लक्षात ठेवा कोणामुळं, तर डेड लोड आणि लाईव्ह लोडमुळं किती असतो परत 180. किती असतो 180 असतो. बरं सांगा रे मला, अ मेंबर सब्जेक्टेड टू द कंप्रेशन लोड रिझल्टिंग फ्रॉम विंड लोड अँड अर्थक्वेक लोड. अर्थक्वेक लोडलाच आपण काय म्हणतो सिस्मिक लोड. जर कधी समजा कंप्रेशनमध्ये तुमचा मेंबर आला कोणामुळं, विंड लोड आणि अर्थक्वेक लोडमुळं, हे तिथं पण आपण बघितलं होतं ड्यू टू द विंड लोड आणि अर्थक्वेक लोड. मग अशा केसमध्ये सांगा मला टेन्शन मध्ये लॅम्बडा मॅक्स किती होता, टेन्शन चॅप्टर मध्ये लॅम्बडा मॅक्स किती होता सांगा रे. 400 होता का रे.
विंड आणि अर्थक्वेक साठी 400 होता का? 400 होता का रे? किती होता? राईट बेटा, किती? 350. गुड बेटा. पांडे हुशार झाली आता. 350 होता. किती होता रे? 350 होता इन केस ऑफ टेन्शन. आणि या ठिकाणी मला सांगा फॉर अ कंप्रेशन फ्लेंज ऑफ आय बीम आहे या ठिकाणी, वरती जाऊ द्या, इथे बघा 350 आहे. 350. मग मला एक सांगा रे, लॅम्बडा मॅक्स या 350 पेक्षा कंप्रेशन मेंबरसाठी कमी असेल की जास्त असेल? आता वर्डिंग सेम आहे. मेंबर सब्जेक्टेड टू द काय रे, विंड लोड आणि अर्थक्वेक लोड आहे, तिथं पण होता, तिथं आपण 350 घेतलं. कंप्रेशन मध्ये मला सांगा हे कमी असेल की जास्त असेल? 350 पेक्षा कमी की जास्त? मग हे सर आम्ही हे कसं ठरवायचं? आणि हे का महत्वाचं सांग का तुम्हाला? हे हे तुम्ही जर तुमच्या प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात आलं की नेमकं कोणाचा कमी आहे, हे कसं ठरवायचं हे तुम्हाला कळालं ना, एक्झाम मध्ये तुम्हाला या व्हॅल्यू मध्ये कन्फ्युजन होणार नाहीये. म्हणून सांगा मला कोणाचा कमी कमी असेल की जास्त असेल कंप्रेशनचा? म्हणजे याचा अर्थ काय रे, की लॅम्बडा मॅक्स तुम्ही फिक्स करताय, म्हणजे आयएस कोड ज्यावेळेस लॅम्बडा मॅक्स फिक्स करतं, मग ते नेमकं कंप्रेशनसाठी कमी करल की जास्त करल? आणि लॅम्बडा मॅक्स फिक्स करणं म्हणजे काय, की बकलिंग मग बकलिंगचे चान्सेस कुठे जास्त आहे? बकलिंगचे चान्सेस कंप्रेशन मध्ये जास्त असतात का टेन्शन मध्ये? येस बेटा, कंप्रेशन मध्ये जास्त असतात. जर बकलिंगचे चान्सेस जर कंप्रेशन मध्ये जास्त असेल तर मग लॅम्बडा मॅक्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं कमी करावं लागणार. आपण इथं लेंथ नाही वाढवणार. आता लॅम्बडा मॅक्स कमी, लेंथ कमी, लॅम्बडा मॅक्स कमी, लेंथ कमी. म्हणजे जर तुम्हाला कंप्रेशन मेंबर आहे, टेन्शन मेंबर आहे, तर बकलिंगचे चान्सेस कंप्रेशन मध्ये जास्त. मग कंप्रेशन मध्ये बकलिंग होण्याचे चान्सेस जर असेल ना, तर मग बकलिंग कंप्रेशनच्या केसमध्ये लेंथ जी आहे ती कमी करावं लागणार. मग लेंथ कमी करावं लागणार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्लेंडरनेस रेशो सुद्धा कमी करावा लागणार. म्हणून कंप्रेशन मध्ये टेन्शनपेक्षा तुमचा जो हे आहे ना, काय जो आहे लॅम्बडा जो आहे ना तो कमी असणार आहे. वरती दोघांसाठी 180 घेतला, पण इथं कमी करायचा. सर कमी कितीनं करायचा? तर 100 ना करून टाका. 100 ना कमी करून टाका. किती येतं रे? 250. असं लक्षात ठेवायला. 180 वरती दोघांचं सेम, आणि खाली जे आहे वेळा 350 पेक्षा या ठिकाणी 100 ना कमी म्हणजे 250. बरं, आता मला सांगा इथं काय वर्डिंग होती? इथं बघा काय आहे, फॉर कंप्रेशन फ्लेंज ऑफ आय ऑब्लिक बीम सेक्शन. जर बीम सेक्शनची जर तुमची कंप्रेशन फ्लेंज असेल, जर तुमची आय सेक्शन किंवा बीमची जी फ्लेंज आहे ती कंप्रेशन मध्ये असेल, तर अशा केसमध्ये नेमकं किती घ्यायचं? आणि इथं तिसरा नंबरचा पॉईंट काय होता टेन्शन मध्ये? तर तिसऱ्या नंबरचा पॉईंट होता टेन्शन मध्ये की प्युअर टेन्शन जर कधी असेल, जर टेन्शन मेंबर असेल तुमचा जिथं प्युअर टेन्शन येतंय, तिथं किती व्हॅल्यू होती सांगा? 3 नंबरला किती व्हॅल्यू होती? किती होती बेटा? येस बेटा, किती? 400. तर या ठिकाणी किती होते रे? 400. आणि इथं काय आता या ठिकाणी फॉर कंप्रेशन फ्लेंज आहे ऑफ आय ऑब्लिक बीम सेक्शनचा, मग या केसमध्ये 100 ना कमी करा. 100 ना कमी करा म्हणजे किती असणार आहे? 300 असणार आहे. किती असणार आहे? 300. लक्षात ठेवा. ओके, लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सोपं करून दिलं. डेड लोड लाईव्ह लोडमुळे आता बघा कंपॅरिझन मध्ये शिकूया आपण. डेड लोड आणि लाईव्ह लोडमुळे काय घ्यायचं? 180 घेऊन टाकायचं. डेड लोड लाईव्ह लोड आलं डोक्यात की 180 दोघांसाठी. टेन्शन आणि कंप्रेशन मध्ये जर विंड लोड आणि अर्थक्वेक लोड आलं तर एकासाठी 350, एकासाठी 250. एकासाठी 350, एकासाठी 250. कधी अर्थक्वेक आणि विंड लोड आला तर मग 350 250 कंप्रेशन होतंय आम्हाला. मग लक्षात ठेवा की अरे हा कंप्रेशन स्लेंडरनेस रेशो बकलिंगच्या रिलेटेड. बकलिंग कोणामध्ये जास्त? तर त्या ठिकाणी कंप्रेशन मध्ये. मग या ठिकाणी आपल्याला लॅम्बडा मॅक्स कमी करावा लागेल. कुठं? तुमच्या कंप्रेशन केसमध्ये. मग इथं 250 घ्या. इथं काय घ्या? 250 घ्या. किंवा ज्यांच्या नाही लक्षात आलं हे, त्यांनी काय करा रे, इथं वरती काय करायचं? वरती लिहायचं लॅम्बडा इज इक्वल टू, इथं काय असतं रे? एल ई अपॉन एल असतं कंप्रेशन मध्ये. आणि इथं काय असतं रे? तर लॅम्बडा इज इक्वल टू इथं असतं एल अपॉन आर मिनिमम. ओके, आणि इथं काय असतं रे? एल अपॉन आर मिनिमम. आणि आपल्याला माहिती आहे हा एल नेहमी कसा असणार आहे? तर एल ऑलवेज लेस देन ऑर इक्वल टू एल. ओके, कुठं? या केसमध्ये. पण बघा काही केसमध्ये तो वाढून जातो म्हणून ही तुमच्या कामा येणार नाही. ठीक आहे, हे राहू द्या तुमचं, कारण की आपण फिक्स सपोर्टसाठी आपण करू शकतोय. ओके, हे तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी सांगत होतो की इफेक्टिव्ह लेंथ कोणाची कमी असते. पण आपण जर कधी बघितलं मागच्या केसमध्ये तुमचं फिक्स आणि फ्री असेल तर त्या केसमध्ये वाढून जातं, म्हणून राहू द्या हे. ओके, मला मिळतो तुम्ही एकदा ते फक्त कॉलमच्या याच्या सिलेंडर रेशो किती असायला पाहिजे ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ओके, कारण की जर मी हे सांगितलं तुम्हाला तर तुम्ही ती कोणती केस, मी हे तुम्हाला फिक्स सपोर्टच्या केसमध्ये सांगत होता, फिक्स सपोर्टच्या केसमध्ये. पण जर तुम्ही काय घेतलं रे, तुम्ही जर घेतलं तुम्ही फिक्स अँड फ्रीवाला, मग अशा केसमध्ये तुमची एल जी आहे ती वाढून जाईल. 2L घेतो आपण, मग तिथं थोडी गडबड होऊन जाईल. पण ती हिंट काढून टाका, डोक्यातून काढून टाका हिंट. बघा आता या ठिकाणी तुम्हाला काय आलं, कसं लक्षात ठेवायचं आहे? कंप्रेशनमध्ये तुमचा जो स्लेंडरनेस रेशो आहे तो कसा असणार आहे? नेहमी कमी असणार आहे, कारण की आपल्याला इथं बकलिंगची चान्सेस आहे, म्हणून लॅम्बडा मॅक्सवरती आपल्याला इथं थोडा कमी घ्यावा लागेल. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. लेसिंग बार साठी बघा, लेसिंग
लेसिंग बारसाठी हा जो लॅम्बडा असणार या ठिकाणी बेटा किती असतो 145 किती असतो हे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. लेसिंग बार काय ते आपल्याला समोर बघायचं आहे 145 हे रिपीट सुद्धा होणार आहे समोर गेल्यानंतर पण लॅम्बडा जो आहे लॅम्बडा मॅक्स जो आहे तो लेसिंग बारसाठी किती असायला पाहिजे 145 असायला पाहिजे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे ओके तर हा झाला तुमचा टेबल खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी याच्यावरती नंबर ऑफ टाइम तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळते आणि बघायला मिळेल सुद्धा. आता या ठिकाणी मी कुठलाही क्वेश्चन सांगत नाही कधी आलेला आहे सांगायला बेटा इथं सगळी खिचडी होऊन जाईल कारण की खूप टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहे. ओके तर या ठिकाणी बेटा आपण थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिझाईनच्या रिलेटेड त्या ठिकाणी काही स्पेसिफिकेशन हायस्कूल प्रोव्हिजन आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यांनी स्टॉप करा ओके आणि ती हिंट जी आहे बेटा इफेक्टिव्ह लेंथवाली ती लक्षात ठेवू नका कारण की तुम्ही 2L मध्ये गडबड करून टाकशाल. तुम्ही फक्त लक्षात काय ठेवा ही कंप्रेशनवाला कंप्रेशनमध्ये लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू कमी असायला पाहिजे किंवा मग बघा आणखी एक हिंट सांगतो तुम्हाला जाऊ द्या आहे आपल्याकडे थोडा टाईम तर सांगतो. बघा काय लक्षात ठेवायचं रे लॅम्बडा मॅक्स हा कमी की जास्त कोणासाठी जास्त आणि कोणासाठी कमी कंप्रेस जर केलं तुम्ही कंप्रेस जर केलं तर लेंथ सांगा कमी होईल की जास्त होईल. जर एखाद्या मेंबरवरती कंप्रेशन अप्लाय केलं तर लेंथ कमी होईल की जास्त होईल काय होईल रे कमी होईल. मग अशा केसमध्ये लॅम्बडा मॅक्स कमी. टेन्शन जर लावलं तर लेंथ वाढेल की कमी होईल लेंथ वाढेल की कमी होईल तर वाढेल तर या ठिकाणी वाढेल म्हणजे लॅम्बडा मॅक्स जास्त. तर ही हिंट तुम्ही लक्षात ठेवू शकता कंप्रेशन कळलं की लेंथ कमी कमी लक्षात टेन्शन वाढवतं म्हणजे जास्त घ्यायचं तर तुम्ही या प्रकारे हे लक्षात ठेवू शकता गरजेचं आहे हिंट खूप गरजेचे आहे. मी हे 2-3 हिंट का सांगतो तुम्हाला अशा की या ठिकाणी तुमच्या हे लक्षात का ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जातात ना तुमच्या 180 लगेच लक्षात येऊन जातं पण 250-350 मध्ये खूप कन्फ्युजन होतं. टेन्शनसाठी 250 की 350 कंपल्सरी 250 की 350 304च्या मध्ये बी कन्फ्युजन होतं. मग अशा केसमध्ये टेन्शन लेंथवरती जास्त वाला कंप्रेशन लेंथ कमी होते कमीवाला हे लक्षात ठेवा. ठीक आहे एंड करा आता सगळ्यांनी.